काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे, तिथे चक्काजाम करणार आहेत. काय त्याचं घेऊन बसलाय तुम्ही? आज एक उद्या बोल, उद्या एक बोल, काय असले प्रश्न विचारतात. कर्जमाफीच्या संदर्भात राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्याबद्दल काय सांगा? ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागे सुद्धा काही मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत. कर्जमाफी करणार आहेत म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की ताबडतोब करावी आणि मग ताबडतोब मागण्या सुरू होत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी स्वतः सांगितलेलं आहे त्या अर्थी योग्य वेळेला ती कर्जमाफी केली जाईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे चर्चा सुरू. आमच्याकडे तर काही चर्चा नाही. तुमच्याकडे कोणी काय बोललं असेल तर सांगा मला. कोण कोण एकत्र येते, काय येते, आमच्यापेक्षा कधी कधी मीडियाला जास्त माहिती असते. आणखी शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे कौतुक केले आहे, त्याची पण चर्चा सुरू आहे वाढदिवसाला. एक तर ना त्या कौतुकास मुख्यमंत्री फडणवीस पात्र आहेत आणि दुसरं म्हणजे की पवार साहेब स्पष्ट बोलणारे आहेत. जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि ते या महाराष्ट्रातले किंबहुना या देशातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे तो अधिकार सुद्धा आहे त्यांना आशीर्वाद देण्याचा, शुभेच्छा देण्याचा. कृषी मंत्र्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न होतोय महाराष्ट्रातील जनता. माझा प्रश्न नाही आहे.